हे गुड मॉर्निंग गाईज. तर आपण आज चाललेलो आहोत बीके वॉटर पार्कला. आता लाडू तयार झालेले आहे, त्याच्या मागोमाग पिहू आलेले आहे, नंतर आमचे साडू आलेले आहेत, आता बायको आलेली आहे, नंतर मिवणीबाई आलेली आहे आणि मी तर आहेच बाहेर ऑलरेडी. आणि आपण आता चाललेलो आहोत बीके वॉटर पार्कला. तर खूप मस्ती करत एन्जॉय करत आम्ही चाललेलो आहोत आणि लाडू पळत जाऊन लिफ्टचं बटन दाबलेलं आहे लाडूने. आणि आम्ही कॅब बुक केली होती, तर 1 मिनिटात पोचणार होते आणि आता पोचलीच आहे. तर आम्ही आता कॅबमध्ये बसण्यासाठी चाललो आहोत. डिस्कशन चालू आहे की कोण मागे बसणार कोण पुढे बसणार. शेवटी ठरलं, मिवणीबाई अगोदर गेली आहे, नंतर रेणू बसलेली आहे, नंतर तिच्या मांडीवर पिऊ बसणार, मग मी, मग माझ्या मांडीवर लाडू म्हणजे चिऊ माझ्या मांडीवर बसणार आणि आमचे साडू पुढे बसलेले आहे. आणि आम्ही आता आमच्या घरापासून कॅबने निघालेलो आहोत बीके वॉटर पार्कच्या दिशेने. तर जवळजवळ घरापासून अर्धा पाऊण तासाच्या अंतरावर बीके वॉटर पार्क आहे. तर आज दिवसभर काय मस्ती केली आम्ही, तर ते बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. आणि अशा प्रकारे आम्ही पोचलेलो आहोत बीके वॉटर पार्कला. हा असा एवढा मोठा एंट्रन्स आहे. त्यानंतर तुम्ही आतमध्ये गेलात तर इथे मस्त मोठा असा पॅसेज आहे, मोठं, जिथे पार्किंगची सुविधा पण केलेली आहे बाजूला. आणि ती पण खूप मोठी पार्किंगची सुविधा आहे. ते बसू शकता तुम्ही, वेटिंग करू शकता कोण येत असेल त्यासाठी बसण्यासाठी सोय पण आहे. हा मस्त मोठा लोगो आहे बीके वॉटर पार्कचा. इथे तुम्ही फोटो काढू शकता. आम्ही अशा प्रकारे तिकीट काढून आतमध्ये चाललो आहोत. तिकीट काढताना व्हिडिओ काढला नाही. त्यामध्ये ब्ल्यू आहे ते छोट्या मुलांसाठी आहे आणि पिंक कलरचा जो आहे टॅग तो अडल्ट लोकांसाठी. तर अशा प्रकारे पुढे आलो. ज्यांनी कॉस्ट्यूम नसेल आला ते इथे परचेस करू शकता, मोबाईल कवर परचेस करू शकता, लहान मुलांसाठी बलून्स परचेस करू शकता, लॉकर घेऊ शकता. 200 रुपये लॉकरचे आहेत, 100 रुपये रिफंडेबल आहे. हे सध्या आम्ही आतमध्ये चाललो आहोत. आता लॉकर बघून नंतर मग आपण बघूया काय करायचं पुढे. तर इथे कोणते कॉस्ट्यूम तुम्ही वेअर करू शकता ते इथे दिलेले आहे आणि हे गुगलवर पण आहे बीके वॉटर पार्कच्या साईटवर. नंतर आम्ही बॅग वगैरे ठेवून आम्ही डायरेक्ट आलेलो इकडे मिसळ पावचा आनंद लुटण्यासाठी. खूप मस्त जेवण आहे. मिसळ पाव, नंतर त्यानंतर पोहे, कांदा, लिंबू, सर्व म्हणजे एकदम ओके. नंतर चहा आणि इकडे पण सेम बुफे म्हणजे पोहे, पाव, मिसळ, शेव, प्लेट. सर्वजण मस्त आनंद घेतात आहेत. नाश्ता केल्यानंतर लगेच जिरवण्याचा प्रयत्न चालू आहे आमच्या मिवणीबाई आणि आमच्या साडूंचा. लाडू हे खूप एन्जॉय करत आहे लाडू. आणि अशा प्रकारे आम्ही चेंज करून निघालेलो आहोत पार्कला जाण्यासाठी. आणि इथे पण लेफ्ट हँड साईडला लहान मुलांसाठी पार्क आहे खेळण्यासाठी, पण आम्ही तिकडे न जाता डायरेक्ट आम्ही आतमध्ये पाण्यामध्ये जाणार आहोत. हाय. तर इथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी भरपूर गोष्टी आहेत. इथे बाहेर घसरगुंडी आहे, झोका आहे. तर तुम्ही लहान मुलांना बाहेर पण पाण्याव्यतिरिक्त पण खेळू म्हणजे लहान मुलांना खेळता येईल अशी इथं सोय आहे. सर्वांनी फोटो काढला की बाबा आम्ही आलेलो आहोत बीके वॉटर पार्कला. आणि आम्ही आता बीके वॉटर पार्कमध्ये एंटर केलेलं आहे. इकडे छोट्या स्लाईडचा भाग आहे, तिकडे आम्ही एंटर केलेला आहे. आणि आम्ही कोणी नसताना सगळ्यात अगोदर आलेलो आहोत म्हणून गर्दी भरपूर कमी आहे. आणि आम्ही आल्या पहिला आम्ही स्विमिंग पूलचा आनंद घेतलेला आहे.
छोटासा स्विमिंग पूल आहे. हे बघा लाडू आणि पिऊ कसे एन्जॉय करतात. आता यांचं फोटोशूट झालेलं आहे आणि आता आम्ही तिथून निघालेलो आहोत आणि आता चाललेलो आहोत स्लाईडच्या दिशेने, जेणेकरून खूप अजून मजा करता येईल. मग पहिली स्लाईड एन्जॉय करताना लाडू, पिऊ आणि मी खूप मजा आली. पहिल्या स्लाईडला मजा आली म्हणून पिऊ पुन्हा आलेली आहे आणि लाडू पण तिच्या मागोमाग आहे. लाडूच्या कानात हळूच बोललो, जा घाबरू नको, मी येतोय तुझ्या पाठीमागून. आणि लाडू पण खाली आलेले आहे. पिऊ पुन्हा आली. पिऊला खूप आवडलेली आहे स्लाईड. मी आणि माझी बायको आली. पडलो. बायकोने वाचवलेलं आहे मला. लाडू आता एकटीच आलेले आहे. आणि आता या बंद अशा स्लाईडमध्ये पिऊ आणि मी, खूप मस्त एक्सपिरियन्स आहे. त्या स्लाईडमध्ये खूप मस्त वाटते. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे प्रत्येक स्लाईडच्या खाली त्यांचं एक लाईफ गार्ड असतं. ही सर्वात चांगली गोष्ट आहे बीके वॉटर पार्कची. आम्ही अशा खूप साऱ्या स्लाईड आम्ही एन्जॉय केले. तेव्हा लाडू रडत होते अगोदर, नंतर मग फुल एन्जॉय करते. ही स्लाईड सर्वात मस्त वाटत होती मला. लाडूला पण आवडलेली आहे आणि खूप आम्ही मस्ती केली याच्यात. आता लाडू पिहू छोटे आहे, तर त्याच्या पाठोपाठ आमची माऊ पण छोटी आहे. म्हणजे त्यांची माऊ, आमची बायको पण छोटी आहे. बायको पण बोलली, अहो चला ना, मला पण साईडमध्ये यायची. शेवटी घाबरत बायको आली आणि केली स्लाईड पूर्ण. नंतर या अशा रिंग करत आम्ही आता या सर्वांमधून बाहेर निघत चाललेलो आहोत. आणि त्यानंतर आम्ही आलेलो या ग्रीन स्लाईडमध्ये. ही राऊंड अँड राऊंड आलो. मस्त स्लाईड पिऊनी घेतली म्हणून आता लाडूला पण ही स्लाईड घ्यायची होती. आता आम्ही आलेलो आहोत. गोल 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 गोल. ही दुसरी एक स्लाईड होती मोठीवाली. बायकोसोबत या स्लाईडमध्ये आलो. नंतर आम्ही पुन्हा त्या पहिल्या वॉटर पार्कमध्ये गेलेलो आहोत, त्या छोट्याशा पूलमध्ये. आणि तिथे जाऊन एका कोपऱ्यात आम्ही सर्वजण एन्जॉय करत आहोत. पाणी उडवता माझा मोबाईलच खाली पडला. नंतर पुन्हा लावला आमच्या राणी सरकार. फुल सर्वजण एन्जॉय करत होतो. अशात रेणूच्या डोक्यात फुलं आलं की बाबा आता ताईला बुडवायचं. आणि आम्ही बुडवायला लागलो. थोडासा प्रयत्न केला पण मागे लाडू रडायला लागली आणि लाडू बघा पप्पाला मारते. आणि मला जेव्हा बुडवायला लागले, बाप रे, फुल एन्जॉय बघा कसे. अरे बाबा फुल मला बुडवायचा प्रयत्न केला. लाडू बघा खुश. नंतर आपण चाललेलो आहोत रेन डान्ससाठी. डीजे भाविक आणि डीजे शिको.
आणि डान्स संपल्यानंतर सगळे वेटिंगला होते की आम्हाला कधी नाचायला भेटेल. शेवटी सर्वांना परमिशन दिली आणि हे बघा सगळे जे घुसले नाचायला, बाप रे बाप. आणि रेन डान्समध्ये खरोखरच पाऊस पडला आहे. त्या दिवशी दिवसभर ऊन होतं, पण त्या वेळेस खरोखर पाऊस पडला आणि त्या पावसामुळे सर्वजण एन्जॉय करायला लागलेले. लाडू आणि आमचे साडू दोघेजण मस्त नाचत आहे, डान्स करत आहेत. त्यात पिऊ पण. आम्ही सगळे मजा इकडे करत आहोत आणि आमची मेवणीबाई तिकडे सेपरेट होते. रेन डान्स करीत सर्वजण धावत चाललेले आहे शॉवरकडे, जेणेकरून रेन डान्सला अजून मजा येणार. त्यासाठी सगळे तिकडं खूप गर्दी करत आहेत, तरी पण एन्जॉय करत आहेत. डान्स करण्या अगोदर पुन्हा इकडे सर्वांच्या हातात बोलून दिलेले. 15 ऑगस्ट असल्यामुळे आपला केसरी, पांढरा, हिरवा अशा 3 रंगाचे बोलून सर्वांना देण्यात आले आणि सॉन्ग चालू झाल्यावर सर्वांना ते बोलून हवेत उडवण्यासाठी सांगितले. तर या मुमेंटला खूप मस्त वाटत होतं. सर्वजण या गोष्टीचा, या मुमेंटचा आनंद लुटत आहेत. आणि आम्ही आलेलो आहोत आमच्या जागेवर रेन डान्स करण्यासाठी. लाडूला गॉगल घालायचा होता, पण आता मला काय आवाज येणार नाही तिकडे, तर ती माझ्याकडे गॉगल घालण्यासाठी आली. पण मी बोललो ना लाडू ना, लाडू मला बोलते गॉगल घाल, पण मला काही समजलं नाही. ती पुन्हा तिच्या मम्माकडे आली आणि बोलते काका नाही लावत. मग मला तिच्या मम्मीने हाक मारली आणि बोलते तिला गॉगल लाव. गॉगल लावला आणि जे लाडू हो खूप एन्जॉय करत आहे. नंतर आम्ही आलो आहोत लंचसाठी. लंचचा टायमिंग आहे 1 ते 3:30 आणि खूप मोठा असा पॅसेज आहे लंचसाठी. सेल्फ सर्व्हिस असल्यामुळे तुम्ही जेवल्यानंतर स्वतःचे ताटं स्वतः उचलून ठेवायची. तिकडे हात धुण्यासाठी जागा आहे, पाणी पिण्यासाठी जागा आहे. ज्यांना थंड पाणी पाहिजे त्यांनी थंड पाणी, ज्यांना नॉर्मल पाहिजे त्यांना नॉर्मल पाणी. आणि लंचमध्ये आहे डाळ, राईस, राजमा, पनीरची भाजी, पुन्हा
पुरी आहे आणि पायनॅपल शिरा आहे आणि चायनीजमध्ये आहे नूडल्स आणि मस्त असं सूप, गरमागरम सूप. एक नंबर जेवण आहे, खूप मस्त टेस्टी जेवण होतं. आणि जेवण केल्यानंतर आम्ही लगेच पुन्हा पाण्यात आनंद घेत पुन्हा थोड्या वेळ भिजलो आणि लगेच आम्ही राईडला गेलेलो आहोत. या राईडमध्ये खूप चांगली मजा आलेली आहे आणि माझ्या मागोमाग रेणू पण आलेली आहे. आता या मोठ्या अशा स्लाईडवरून मी आणि पिऊ दोघेजण आम्ही सोबत येत आहे. त्या स्लाईडमध्ये पुन्हा गेलेलो आहोत कारण पिऊला यायचं होतं, तर मग सगळ्यात अगोदर मी आलो. नंतर माझ्या मागोमाग पिऊ आलेली आहे. नंतर पिऊच्या मागोमाग रेणू आलेली आहे. आणि या मोठ्या घसरगुंडीवरून आता साडू असे एकदम स्मूथ येऊन अशी स्टेप लँडिंग करत आहे. नंतर थोड्या राईडची मजा घेऊन पुन्हा आम्ही शॉवरमध्ये रेन डान्स करण्यासाठी आलेलो आहोत. सगळे मस्त एन्जॉय करत आहोत. लाडू सुद्धा खूप चांगला असा डान्स करून खूप असं एन्जॉय करत आहे. त्यानंतर मग मी बोललो थोडं या शॉवरची मजा घ्यावी, खूप बरं वाटत होतं. त्यानंतर घराच्या आपल्या 10-15 बादल्या बसेल अशी एक मोठीशी बादली भरली की अशी खाली यायची आणि त्या खाली हे सगळे आंघोळ करत होते. कंचना. त्यानंतर त्यांचं एका बादलीने भरलं नाही तर पुन्हा आता दुसऱ्या बादलीमध्ये आंघोळ करण्याचं ठरलं यांचं. आणि जवळजवळ महिनाभरानंतर आंघोळ केल्यावर एवढी खुशी, यांच्या तोंडावर खुशी बघा. बाबा बाबा. नंतर ते झाल्यानंतर आम्ही आलेलो आहोत लेझी पूलमध्ये. लेक पूल म्हणजे ही आहे नदी. या नदीत आपण बलून बोटवर बसलेलो आहोत. ही बलून बोट सिंगल आणि 2 माणसांसाठी पण आहे. मी आणि साडू बसलेलो आहोत सिंगल बोटवर आणि लाडू आणि तिची मम्मा दोघेजण एका बोटवर आणि रेणू आणि पिऊ दोघेजण एका बोटवर बसलेले आहे. तर या लेक पूलमध्ये वेव पण चालू करत आहेत, म्हणजे वेव पूल सारखं. आणि या बलून बोटवर ते खूपच मस्त वाटतं आणि त्यासाठी एक टायमिंग त्यांचा ठरलेला आहे. तर त्या टायमिंगला तिथे गेलं तरच तुम्हाला वेव भेटतील, नाहीतर मग नॉर्मल तुम्ही असं बोट रायडिंग करू शकता, बलून बोट. तर खूप मजा आली. खूप वेळा आम्ही बलून राईड केली, जवळजवळ 7 ते 8 वेळा आम्ही बलून राईड केली. नंतर आम्ही आलेलो या गुहेत आणि या गुहेतून बाहेर निघाले की ही राईड संपन्न होत आहे. या गुहेतून बाहेर पडले की ही राईड संपत आहे. नंतर लगेचच आम्ही या 90 डिग्रीवाल्या राईडमध्ये आलेलो आहोत. ही राईड सर्वात रिस्की वाटत होती आणि तशी आहे पण. मग नंतर आम्ही या राईडमध्ये आलेलो आहोत.
ज्या 90 डिग्रीमध्ये किती भीती वाटत होती हे तोंडावर दिसतच आहे. पुन्हा आम्ही आलेलो आहोत लेक पूलमध्ये. खूप अशी मजा केलेली आहे आम्ही. तर आमची अशी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी जर कुठे व्हिजिट करायचं असेल तर BK वॉटर पार्कला नक्की व्हिजिट द्या. खूप एन्जॉय कराल. भरपूर अशा राईड्स आहेत. भरपूर मस्त जेवण आहे. सकाळी तुम्हाला ब्रेकफास्ट आहे, दुपारी लंच आहे आणि संध्याकाळी पुन्हा हाय टी आहे आणि ते पण अनलिमिटेड. हाय टीमध्ये आम्हाला भेटलेलं आहे पावभाजी, ही पण एक नंबर, आणि त्यासोबतच चहा आणि बिस्किट. आणि आम्ही असं हाय टी घेऊन आम्ही निघालेलो आहोत चेंज करून बाहेर. नक्कीच व्हिजिट करा BK वॉटर पार्क. आणि तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.